महाराष्ट्र सरकारनं भंडारा गडचिरोली समृद्धी मार्ग करण्याची घोषणा केलेली आहे आणि या मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी या सदर समृद्धी द्रुतगती मार्गाला आम्ही देणार नाही अशी कणखर भूमिका घेतलेली आहे। 7 तारखेला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी झाली नाही अशा शेतकऱ्यांची सुनावणी उपविभागीय आणि भूसंपादन अधिकारी ब्रह्मपुरी यांनी 7 तारखेला ठेवली आहे। परंतु शेतकऱ्यांना भुलताबा देऊन सरकार या शेतकऱ्यांच्या बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची दाट शक्यता आहे आणि महाराष्ट्र सरकार 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न देता महाराष्ट्र सरकारने एक कायदा आणलेला आहे की ज्या द्रुतगती मार्गासाठी जमिनी संपादित करतायत त्या जमिनीचा मोबदला हा 2 पट रेडी हेक्टरच्या देण्याची प्रोव्हिजन आहे आणि म्हणून 7 शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी या समृद्धी द्रुतगती मार्गाला देणार नाही असा ठाम निर्णय घेतला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारने या समृद्धी महामार्गाचा विचार करावा आणि सदर भंडारा आणि गडचिरोली द्रुतगती मार्ग रद्द करावा ही मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारला या निमित्ताने करतो।